नमस्कार, स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर, जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा। मित्रमैत्रिणींनो, श्री गुरूंचा आशीर्वाद आपल्याला लाभून हे जीवन सुखमय होण्यासाठी श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादातील अध्यायांची मालिका आपण आपल्या चॅनलवर सुरू केलेली आहे। ज्यांच्याकडे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ नाही किंवा काही कारणास्तव त्यांना वाचता येत नाही, अशा सर्व लोकांनी या व्हिडिओचा जरूर लाभ घ्यावा आणि त्यासाठी कथाकुंज मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच गुरुकृपेचा लाभ इतरांनाही मिळावा यासाठी जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय 3। श्री गुरुचरित्राच्या या 3ऱ्या अध्यायामध्ये नामधारकाने सिद्धमुनींना प्रार्थना केली की त्रयमूर्ती श्री गुरु मनुष्य योनीमध्ये अवतीर्ण झाले असे मी ऐकले आहे। ते कशासाठी अवतीर्ण झाले ते कृपा करून मला सविस्तरपणे सांगावे। नामधारकाचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला। ते नामधारकास म्हणाले, कलियुगामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश हे मनुष्य रूपामध्ये पृथ्वीवर अवतीर्ण झाले। तेच श्री गुरु दत्तात्रय होत। भूभार हलका करून भक्तांचा उद्धार करण्यासाठीच ते सर्वत्र संचार करीत असतात। प्रथम आदिवस्तू एकच ब्रह्म असून प्रपंचामध्ये 3 गुणांना म्हणजे सत्व, रज, तम यांना अनुसरून 3 मूर्ती झाल्या। यामध्ये ब्रह्मा हा रजोगुणी, विष्णू सत्वगुणी आणि महेश तमोगुणी। त्रिगुणात्मक एकच मूर्ती ती म्हणजे दत्तात्रेय। पहिला सृष्टी निर्माण करतो, दुसरा तिचे पालनपोषण करतो, तर तिसरा तिचा संहार करतो। हे 3 गुण अभिन्न आहेत। ही सृष्टी चालवणे हे या तिघांचे कार्य आहे। ह्या अवतारांचे कार्य आणि अवतार घेण्यामागचे कारण याविषयी एक पुराण कथा आहे, ती आज मी तुला सांगतो। पूर्वी अंबरीश नावाचा एक राजा होता। तो निर्धारपूर्वक द्वादशी व्रत करीत असे। सर्व काळ हरिचिंतन करीत असे। त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास ऋषी द्वादशीला अतिथी म्हणून त्याच्याकडे आले। ती द्वादशी अशी होती की सूर्योदयानंतर एका घटकेच्या आत उपवास सोडायचा होता व अतिथी तर फारच श्रेष्ठ होता। अंबरीशाला फार भय वाटू लागले। पारणे नीट पार पडेल की नाही अशी शंका वाटू लागली। दुर्वास ऋषी येताच अंबरीशाने त्यांना नम्रपणे वंदन करून पाद्य, अर्घ्य इत्यादी देऊन त्यांची यथोपचार पूजा केली। त्याने दुर्वासांची विनवणी केली, आज एकच घटिका साधन द्वादशी आहे, तेव्हा कृपा करून आपले प्रातः अनुष्ठान लवकर समाप्त करून भोजनाच्या घटकेच्या आत यावे। दुर्वास ऋषी नदीवर गेले। तिथे अनुष्ठान करता करता एक घटका झाली। अंबरीशाने आपला व्रतभंग होऊ नये म्हणून वेळेच्या आत तीर्थप्राशन करून उपवास सोडला। त्याने ऋषींच्या भोजनासाठी उत्तम पक्वान्ने केली होती। तोच दुर्वास ऋषी आले। त्यांनी राजाच्या मुखाकडे पाहिले व म्हणाले, अरे दुरात्म्या, अतिथीला न देताच भोजन घेतलेस काय? ऋषी शाप देणार तेवढ्यात अंबरीशाने विष्णूंचे स्मरण केले। नारायण हा भक्तवत्सल आहे। तो अंबरीशाचे रक्षण करण्यासाठी धावून आला। दुर्वासाने अंबरीशाला शाप दिला, तुला प्रत्येक योनीत याप्रमाणे जन्म घ्यावे लागतील। तोच विष्णू अंबरीशाजवळ येऊन उभा राहिला। दुर्वास ऋषींचे वचन खोटे होणार नाही हे जाणून अंबरीशाने विष्णूंचे पाय धरले। विष्णू दुर्वासांना म्हणाले, तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात, मी त्याचे रक्षण करणार। तुम्ही मला शाप द्यावा असे मला वाटते। ज्ञानी लोकांतही श्रेष्ठ लोक भूमीवर युगानुयुगे तप करतात, पण भूलोकी हरिचरणांची भेट दुर्लभ आहे। हा विष्णू शापाच्या निमित्ताने लक्ष्मीसहित अवतार घेईल व भक्तांचा उद्धार करील, या हेतूने त्यांनी विष्णूला शाप दिला। तू भूलोकी अनेक स्थानी अवतार घेऊन जन्मावेस, तुझे 10 अवतार प्रसिद्ध होतील। जगतपिता विष्णूने आपल्या पुढील कार्यावर लक्ष ठेवून अशा प्रकारे तो शाप स्वीकारला। महाभारतात त्या दशावतारांची कथा, विष्णूंच्या अनंत स्वरूपांची कथा विस्ताराने दिलेली आहे। मित्रमैत्रिणींनो, तर अशा प्रकारे गुरुचरित्राच्या या 3ऱ्या अध्यायामध्ये सिद्धमुनींनी नामधारकाच्या शंकेचे निरसन केले आहे। तसेच त्याला श्री गुरूंच्या त्रिगुणात्मक अशा त्रयमूर्तीचे महात्म्यही सांगितले आहे। श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादातील हे अध्याय तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा। आपण श्री गुरूंचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। पुन्हा भेटूया येणाऱ्या सोमवारी श्री गुरुचरित्राच्या 4थ्या अध्यायात। श्री गुरुदेव दत्त।